विधान परिषद निवडणुकीचा अर्ज छाननीच्या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय थरार पाहायला मिळाला। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांच्याच सूचक आणि भाजपने गंभीर आक्षेप घेतला। यानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने झाले। दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे। मात्र नागेश भोसले यांची ही स्वाक्षरी खोटी असल्याचा थेट दावा भाजपने छाननी दरम्यान केला। त्याशिवाय भोसले यांनी देखील आपण अर्जावर सही केली नसल्याचा दावा केला। आता सूचकाची सहीच बनावट असल्याचा आक्षेप समोर आल्यामुळे फतेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे। याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि वकिलांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर जोरदार खडाजंगी झाली। पंढरपूरचे नगरसेवक भोसले हे भालके गटाचे नगरसेवक आहेत। आता त्यांनी आपली सही नसल्याचा दावा केल्याने निवडणुकीत उलटफेर झाला आहे। छाननी कक्षात हा वाद सुरू असतानाच बाहेर मोठ्या संख्येने जमा झालेल्या काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कथित गैरप्रकाराविरोधात तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या दबावाच्या राजकारणाविरोधात घोषणा काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत तेही मिळणं कठीण होतं। 10 घरी जाऊन कसे 10 जोडणी केली, त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली। खोटी सही करण्याचा अर्थच घेतली। आता भाजपचं काय सांगू बरं, एकूण काय 8-9 अर्ज झाले, त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्याच्या। त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे, त्यांच्याकडे माणसंही नाही, सहकार्याला माणसं नाही। आता ही उद्विग्नता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना, त्यामुळे हे असलं त्यांचं नाटक सुरू आहे। खासदार इथं नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ दिले असते ना, त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती। कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे, एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5वी संख्या जात नाही, सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालंय। खासदारांना हे जरी प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तरी ही वेळ काँग्रेसवर आली नसती। भाजपच्या अर्जावर पण आक्षेप घेण्यात आलाय, शिवसेनेच्या नेत्यांनी हा आक्षेप घेतलाय। नाही, त्यांनी फॉर्म जो भरलाय त्यांनी अपक्ष म्हणून भरलाय आणि त्या बाबतीत निर्णय आमचे वरिष्ठ घेतले। कारण ज्या महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे, आमचे आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आमचे उमेदवार आहेत आणि महायुतीला आम्हाला भारतीय जनता पार्टीला सुटली म्हणून आम्ही ही उमेदवारी आंदोलन जे आहे ते त्यांना सही करायला 4 लोक, आंदोलनाला 4 लोक, काय आंदोलनाचं खोट्या सही करणाऱ्या काँग्रेसचा। त्यामुळे या पालकमंत्री आणि आमदार सचिन कलेश्वरी, आमदार देवेंद्र कोटे यांचा निश्चित बरोबर यांच्याकडे बहुमत आहे, तरी सुद्धा हे काँग्रेस आम्हाला घाबरत आहेत। आता आमच्याकडे किती मत आहे? 70 मत आहेत आणि तुमच्याकडे 400 मत आहेत, तरी आमच्या सूचकाला पळून नेण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणजे आम्हाला एवढं का घाबरतात? तुमच्याकडे बहुमत आहे ना, मग का घाबरताय? एखाद्या सूचकाला गाडीत बसवतात, त्याला पैसे देतात आणि त्याला पळून नेतात। म्हणजे हे कुठेतरी काँग्रेसला घाबरून पळून जाणारे भाजप सरकार आहे। हे ईव्हीएमवर आलेले चुकून निवडून आलेले लोक आहेत, त्यांना माहित आहे यांचा उमेदवार 400 मत जरी असला तरी पडणार आहे। त्यामुळे आमच्या सूचकाला उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली, त्याला यामधून त्यांना सांगितलं की मी सही केली नाही म्हणून सांगितलेले आहे। काँग्रेसचा हा अपयश आहे, त्यांना सूचक देखील मिळत नाही असं त्यांचा दावा आहे। अहो, सूचक आमचे 15-20 होते, आमचे 10 सूचक आहेत ना, त्यामध्ये नागेश भोसले नावाचा जो आमचा उमेदवार आहे त्याच्यासोबत 20 वर्ष सत्तेमध्ये होता, त्याला विश्वासात घेऊन या माणसाने त्याची सही घेतली, परंतु तो माणूस भाजपला कुठेतरी पैसे घेऊन विकला गेला आहे। त्याला रात्री बसून या भाजपवाल्यांनी सचिनदादा कलेश्वरी, देवेंद्र कोटे असतील, पालकमंत्री असतील, यांनी उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली आणि त्याला कलेक्टर समोर सांगायला लावलं की सही माझी नाही आहे। म्हणजे किती काँग्रेसला तुम्ही घाबरताय? हे डर आजच्या लागा आहे। आता खासदार प्रणितीताई पण आलेले आहेत, नेमकं काय आक्षेप तुमच्याकडून घेण्यात आलाय, काय मागणी करण्यात आली? तिथं रेकॉर्डिंग आहे, नागेश भोसलेची सही पण मॅच होत आहे, परंतु हे सरकार इथं या कलेक्टरवरती दबाव टाकत आहे। दोन्ही सह्या मॅच झालेत, रेकॉर्डमध्ये पण ठरलेलं आहे, यांच्यापेक्षा क्वाड रेकॉर्ड आहे नागेश भोसलेंचे, परंतु कुठेतरी दबाव टाकून हे सरकार फक्त काँग्रेसला घाबरत आहे। त्यामुळे आम्ही गद्दाराला धडा शिकवण्यासाठी नागेश भोसले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।